नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत या लाडक्या बहिणींकडून सरकार वसूल करणार 3,58,00,000। महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्या स्वावलंबी होऊ शकतील असा सरकारचा हेतू आहे। पण अलीकडे या योजनेचा गैरवापर उघडकीस आला आहे। राज्यातील तब्बल 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा संशय असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या महिलांना भरघोस वेतन मिळत असून 7व्या वेतन आयोगाचा लाभही त्यांना मिळत आहे, तरीही त्यांनी 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळवली आहे। यावेळी लक्षात घेण्यासारखे म्हणजे योजना सुरू करताना सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की सरकारी कर्मचारी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या काही महिला कर्मचाऱ्यांनी हा नियम तोडल्याचे समोर आले आहे। सरकारने याची चौकशी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1,60,000 कर्मचाऱ्यांचा UID डेटा दिला होता। या डेटाच्या आधारावर तपास चालवण्यात आला आणि आढळले की 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत। या महिलांनी गेल्या 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये मिळवले आहेत, म्हणजे एकूण अंदाजे 3.58 कोटी रुपयांचा गैरवापर झाला आहे। आता सरकार या चुकीचे भांडवल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेत आहे। सामान्य प्रशासन विभाग लवकरच सर्व संबंधित शासकीय विभागांना आदेश देईल, ज्यामुळे या गैरव्यवहाराविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।